जसं की भगवान हरी महादेवांनी किती अवतार घेतलेत माहितीये का? तुम्ही शिव महापुराण कथा ऐकतात ना? भगवान महादेवांचे अवतार बघा, महाकाल, तारक, भुवनेश, षोडेश, भैरव, छिन्नमस्तक, धूम्रवान, बगलामुख, मातंग, कमल, हे 10 अवतार भगवंताचे। त्याच्यानंतर त्यांचे रुद्र अवतार बघा, 11 रुद्र अवतार सांगितले गेले। कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्त, अजपाद, अपिबुर्ध, शंभू, चंड, भाव। आणि भगवंताचे अंश अवतार काय आहेत हे जर विचारलं गेलं तर महाराज अंश अवतार आहे, प्रथम अवतार सती मातेला ज्या वेळी मारल्या गेलं, त्यांचं संपूर्ण शरीराची राख झाली, त्यावेळेस त्यांनी प्रथम अवतार घेतला, तो म्हणजे वीरभद्र अंश अवतार। त्यांच्या शरीरातून ज्याची निर्मिती झाली तो अंश अवतार म्हणजे वीरभद्र अवतार। नंतर दुसरा अवतार पिपलाद अवतार, तिसरा अवतार आहे नंदी अवतार, नंतर आहे भैरव अवतार, नंतर आहे अश्वत्थामा अवतार, त्याच्यानंतर शरभ अवतार, गृहपती, ऋषी दुर्वासा, हनुमानजी, वृषभ, यतीनाथ, कृष्णदर्शन, अवधूत, भिक्षु, वीर्य, सुरेश्वर, कीरत, ब्रह्मचारी अवतार, सुनट नर्तक अवतार आणि यक्ष अवतार। आपल्याला माहिती आहेत काही त्यांचे अवतार आहेत म्हणून? नाही, आम्ही फक्त कथा ऐकतो। शिव महापुराण असेल, रामायण असेल, भागवत कथा असेल तर फक्त आम्हाला उपाय पाहिजेत की आम्हाला सुख लाभलं पाहिजे म्हणून, पण त्या भगवंतांनी त्यांचं जीवन वर्णन या कथेच्या माध्यमातून सांगितलं, ते दुःख कधी ऐकण्याची आम्हाला आवश्यकता नाही का? कारण की आम्हाला फक्त सुखाची अभिलाषा आहे। हे एवढे अवतार भगवंतांनी घेतले, हे कुणासाठी घेतले? फक्त एकमेकांचं सहाय्य करू म्हणून, की या कलियुगामध्ये आपल्या लेकरांना जी दुःख होणार आहे त्या दुःखाची सावट त्यांच्यावर दूर जायला नको म्हणून।